मराठी सिनेमात विविध धाटणीच्या भूमिका साकारून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांना चकित केलं. त्या सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतात. सोशल मीडियावरील रील्स, फॅशनशी संबंधित व्हिडिओ यांमुळे त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. अविनाश नारकर व त्यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तर आता नुकताच दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या नारकर यांचं लग्नाआधीचं नाव वेगळं होतं. लग्नाच्या वेळी त्यांनी आधीचं नाव बदलण्याचा निर्णय का घेतला यावर अविनाश नारकर यांनी वक्तव्य केलं आहे. अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांनी नुकताच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत अविनाश नारकर म्हणाले, तुमच्या जोडीदाराबरोबर जगताना तो कशा पद्धतीने जगतो, तो कुठे काय बोलतो, तो आपल्याविषयी काय बोलतो, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. पुढे पत्नी ऐश्वर्या नारकर यांच्याबद्दल अविनाश नारकर म्हणाले, एका मुलाखतीत तिला विचारलं होतं की ऐश्वर्या तू नाव का बदललं, सगळे तुला पल्लवी म्हणायचे. त्यावर तिने दिलेलं उत्तर ऐकून माझ्या डोळ्यातून टचकन पाणी आलं, कारण मला ती गोष्ट माहीत नव्हती. ती म्हणाली होती की माझं आतापर्यंतचं जे अस्तित्व होतं, जगणं होतं, ते पूर्णपणे वेगळं होणार होतं. तर ते नावासह होऊ दे, मला वेगळ्या पद्धतीने जगता येऊ दे. म्हणूनच अविनाशला सांगितलं होतं की माझं नाव बदल. ती मला म्हणाली होती की पल्लवी तू म्हण, पण तू दुसरं काहीतरी नाव ठेव. आता ऐश्वर्या हे नाव माझ्या बहिणीने सांगितलं होतं. मी हे तिला सांगितलं की माझ्या बहिणीने अमुक हे नाव सुचवलं आहे. त्यावर ती म्हणाली ते नाव ठेव. हा जो स्वीकार आहे ना, तो खूप महत्वाचा असतो, असं म्हणत ऐश्वर्या नारकर यांचं लग्नाआधीचं नाव पल्लवी असं होतं. लग्नात त्यांनी नाव बदललं, तसेच त्यामागचं कारण देखील अविनाश नारकर यांनी सांगितलं आहे. तर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.